वडिलांनी मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून रागात मुलानेच वडिलांची हत्या केली। या प्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने मुलाने वडिलांना रागात लाकडी चोपण्याने डोक्यावर कपाळावर मारून जखमी करून ठार मारण्याची घटना तळा तालुक्यातील वरळगावच्या हद्दीत मृत राहत्या घरात दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी घडली होती। गुन्ह्यातील आरोपी भावेश भागुराम काप यांनी मृत वडील भागुराम धर्मा काप यांच्याकडे मोबाईल मागत होता व वडिलांनी मोबाईल दिला नाही या गोष्टीचा मनात राग धरून वडील व मुलांमध्ये बाचाबाची व झटापट होऊन आरोपी मुलाने लाकडी चोपणा हातात घेऊन वडिलांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले व जीवे ठार मारले। या घटनेची फिर्याद तळा पोलीस ठाणे येथे घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक महाड निलेश तांबे यांनी केला व सदरचे दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले। या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश माणगाव येथे झाली। या खटल्यामध्ये अतिशासकीय अभियोक्ता जितेंद्र दत्तात्रय म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व या कामी गुन्ह्यातील साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले। या केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश आगाव, महिला पोलीस हवालदार छाया कोपनर, सहाय्यक फौजदार शशिकांत कासार, पोलीस हवालदार शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे, सीमा चांदोरकर यांनी सहकार्य केले। या प्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मुलगा भावेश काप यास घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देऊन जन्मठेपेची शिक्षा व ₹15,000 दंडाची शिक्षा सुनावली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दपके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।